नमस्कार, मी बेज पाटील, HM कॉलेज कराड, इयत्ता 12वी कॉमर्स या वर्गाकडे बँकिंग विषय द्विलक्षीय अभ्यासक्रमातला बँकिंग विषय, या बँकिंग विषयामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये पेपर 2चं आपण मागच्या 2 तासामध्ये पाहिलं. पेपर 2मध्ये आपण कर्जाचे विविध घटक किंवा कर्जाची वैशिष्ट्य किंवा कर्ज देण्याचे घटक हे आपण पाहिलेलं आहे. यामध्ये आपण काल पाहिलं की कर्ज देण्याचे जे घटक आहेत ते घटक 7 घटक आहेत. म्हणजे कोणत्याही बँकेला किंवा बँकेमधल्या कोणत्याही अधिकाऱ्याला एखाद्या व्यक्तीला कर्ज द्यायचं असेल तर त्या कर्ज देत असताना त्या अधिकाऱ्याला कोणकोणत्या घटकाला सामोरं जावं लागतं किंवा कोणकोणती वैशिष्ट्य कर्जाची आहेत आणि कोणते कोणते घटक बघावे लागतील हे आपण मागच्या तासाला पाहिलं. पण त्याचा थोडक्यात मी आढावा घेतो आहे की कर्जाचे जे घटक आहेत ते कर्जाचे घटक एक तुम्हाला सांगितलं होतं, ग्राहकाचा विश्वासू, प्रामाणिकपणा आणि चारित्र्य. जो ग्राहक अत्यंत विश्वासू आहे, प्रामाणिक आहे, चारित्र्य चांगलं आहे अशा व्यक्तीला कर्ज देण्यात येतं. दुसरा घटक ग्राहकाचं सामर्थ्य. ग्राहकाचं सामर्थ्य म्हणजे मूलतः उद्योगी असणारा माणूस ज्याच्याला कर्ज दिल्यानंतर त्या कर्जाचा योग्य वापर होईल आणि त्या व्यवसायाचा नफा मिळवेल असं ज्यांच्याकडं सामर्थ्य असतं त्यामध्ये अशा ग्राहकाला कर्ज बँका देतात. हे कर्ज देण्याचा दुसरा घटक आहे. कर्ज देण्याचा तिसरा घटक आहे की कर्ज देत असताना त्या कर्जाचं स्वरूप कसं आहे, कोणत्या उद्देशासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, रक्कम काय आहे आणि कर्जाचा कालावधी काय आहे, या गोष्टी पाहाव्या लागतात. त्याचबरोबर परतफेडीचे साधन मार्ग 1 2 3 4 5 6 7 एकूण मुद्दे आपण पाहिले. चौथा मुद्दा बघितला की परतफेडीचे साधन मार्ग. कोणत्या प्रकारे तुम्ही घेतलेलं कर्ज तुम्ही कशा प्रकारे परत करणार आहे, भविष्यात कर्ज परत करण्याची योजना कर्जदाराची काय आहे, याची विवंचना याचा तपशील संपूर्ण अगोदरच बँक घेते आणि त्यानुसार तुमच्याकडे जर साधन मार्ग योग्य असतील तर तुम्हाला कर्ज देण्यात येतं. आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे ते 3 मुद्दे शेवटचे मी आता पुन्हा रिपीट करतोय. कर्जाची सुरक्षितता, कर्जाची तरलता आणि कर्जाची लाभदायकता. मुद्दा मी रिपीट करतोय की कर्ज देत असताना बँक किंवा बँक अधिकारी कर्ज सुरक्षित कसं राहील याकडं अधिक लक्ष दिलं जातं. सुरक्षित कर्ज म्हणजे काय, ज्या कर्जाचा आधार म्हणून कोणत्या ना कोणत्या प्रकारची प्रतिभूती मालमत्ता बँकेनं घेतलेली असते त्या कर्जाला सुरक्षित कर्ज असे म्हणतात. प्रतिभूती घेतली जाते म्हणजे आपण जनरल भाषेमध्ये किंवा बँकिंगच्या आता सध्याच्या प्रचलित शब्दामध्ये तारण शब्द वापरतो, गहाण शब्द वापरतो. म्हणजे कर्जाला आधार म्हणून कोणत्या ना कोणत्या प्रकारची मालमत्ता बँकेच्या ताब्यात द्यावी लागते. असं कर्ज सुरक्षित असतं म्हणजे त्याची सुरक्षितता पाहावी लागते. त्यानंतर 6वा मुद्दा आहे तरलता. बँक अधिकाऱ्यानं किंवा बँकेनं कर्ज अशा पद्धतीनं वाटप केलं पाहिजे की त्यामध्ये तरलता असली पाहिजे. तरलता म्हणजे काय, कर्ज एकाच मुदतीनं न देता वेगवेगळ्या मुदतीनं कर्ज दिली पाहिजेत. वेगवेगळी मुदत म्हणजे अल्पमुदत, मध्यम मुदत आणि दीर्घ मुदत या 3 मुदतीची कर्ज दिली पाहिजेत. कर्ज अशा पद्धतीनं दिली पाहिजेत ज्यावेळी ग्राहकाला ठेवीची रक्कम व्याजासह परत करायची असते त्यावेळी ठेवीची रक्कम परत करण्यासाठी बँकेकडं पैसा उपलब्ध झाला पाहिजे. जर बँकेकडं पैसा वेळोवेळी उपलब्ध होत गेला तर ग्राहकाच्या ठेवी परत करता येतील आणि कर्जदाराकडून व्याजासह कर्ज वसूल करता येईल आणि बँकेचं जे चक्र आहे ते चक्र अबाधित राहतं. जर समजा दीर्घ मुदतीचीच कर्ज देत गेलं तर बँकेचा पैसा अडकून राहतो आणि जर ठेवीदाराला पैसे वेळेत देता आले नाहीत तर ठेवीदाराचा बँकेवरचा विश्वास कमी होतो. म्हणून ठेवीदाराचे पैसे वेळेवर देण्यासाठी आणि कर्जदारांनाही कर्ज दिल्यानंतर व्याज मिळवण्यासाठी त्या कर्जामध्ये तरलता असली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे कर्ज वेगवेगळ्या मुदतीनं कर्ज दिले पाहिजे. आणि शेवटचा आहे लाभदायकता. बँक म्हणजे ही कंपनी कायद्यानं स्थापन झालेली एक संस्था आहे.
कंपनी कायद्यानं बँकेच्या स्थापनेचा उद्देशच असा आहे की नफा मिळवणे, सेवा देण्यापेक्षा नफा मिळवणे हा बँकेचा उद्देश असल्यामुळं ग्राहकांच्याकडून कमी व्याजदरानं ठेवी स्वीकारायच्या आणि ग्राहकाला कर्ज देत असताना त्यावर जास्त व्याजाची आकारणी करायच्या. या दोन्ही व्याजाच्या फरकामध्ये जी रक्कम मिळते ते बँकेचं उत्पन्न असतं. या उत्पन्नातून बँकेचा प्रशासकीय खर्च, बँकेचे इतर खर्च वजा करता जो त्यातला उत्पन्नाचा भाग शिल्लक राहतो त्याला बँकेचा नफा म्हणतात. हा नफा बँकेच्या शेअरहोल्डरना, भागधारकांना वाटला जातो आणि बँकेचा उद्देशच नफा मिळवणे असल्यामुळं मग ती सार्वजनिक क्षेत्रातली बँक असू द्या, खाजगी क्षेत्रातली बँक असू द्या, नफा मिळवणं हा उद्देश असल्यामुळं त्यामध्ये लाभदायकता, प्रत्येक कर्जामध्ये बँकेला किती लाभ होतो हे बँक पाहते. त्यामुळं हे जे कर्ज देण्याचे 7 घटक काल झाले होते त्यातले फक्त शेवटचे 3 पुन्हा मी रिपीट केलेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही गेला किंवा परीक्षेच्या काळामध्ये गेला तर बऱ्याच वेळेला असं विचारलेलं आहे 3 C's कर्ज देण्याचे 3 C's कोणते? 3 C's म्हणजे सी आणि सी, 1 2 3 हे 3 C कोणत्या? तर कर्ज देताना कुठलीही बँक कॅपॅसिटी, कॅरेक्टर आणि कॅपिटल या 3 गोष्टी बघते. सी फॉर कॅपिटल म्हणजे भांडवल, सी फॉर कॅरेक्टर तुमचं चारित्र्य काय आहे, आणि कॅपॅसिटी म्हणजे तुमची क्षमता. या 3 गोष्टी बँका बघतात, त्याला 3 C's म्हणतात. कॅपिटल म्हणजे व्यवसाय तुम्ही सुरू करताना बँकेकडे कर्ज मागताय किंवा कोणत्याही गोष्टीला बँकेकडे कर्ज मागताय त्यामधील तुमची स्वतःची गुंतवणूक किती आहे. स्वतःची गुंतवणूक असे त्याला भांडवल म्हणतात, कॅपिटल म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं, एखाद्या तुम्हाला प्रोजेक्टसाठी जर 1 लाख रुपयाचं कर्ज हवं असेल तर बँका तुम्हाला 70,000 रुपये कर्ज देतात आणि उरलेली 30,000 रुपये आहेत ते त्या व्यक्तीचे स्वतःची इन्व्हेस्टमेंट म्हणून गुंतवावी लागते. कारण ती 30,000 रुपयाची व्यक्ती स्वतःचं इन्व्हेस्टमेंट म्हणून स्वतःची गुंतवणूक करते, त्याला म्हणतात भांडवल. हे असं का करते बँक? 100% कर्ज का देत नाही एखाद्या प्रोजेक्टला? तर 100% कर्ज जर बँकेने दिलं तर त्या कर्जदाराला स्वतःचं काहीही इन्व्हेस्टमेंट नसल्यामुळं त्याला त्या कर्जातून उत्पन्न मिळवण्याची आस राहत नाही. सगळाच पैसा बँकेचा बुडला तर बँकेचा बुडेल आणि नफा झाला तर मला मिळेल, परंतु स्वतःची जर 30% रक्कम असेल तर हे सगळं बुडलं तर माझीही जमवलेली 30% रक्कम जाईल. या भीतीपोटी त्यांनी स्वतःची रक्कम घालून जो व्यवसाय उभा केलेला असतो त्या स्वतःच्या रकमेला भांडवल म्हणतात. दुसरं आहे ते कॅरेक्टर. इथं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पहिल्या 7 मुद्द्यामध्ये. बँक कर्ज देत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल तर कॅरेक्टर. तुमचं चारित्र्य कसं आहे. चारित्र्य हनन झालेली व्यक्ती कर्जाची परतफेड करणार नाही, कारण ती कशीही वागू शकते. म्हणजे तुम्ही आता बघितलं आपल्या समाजामध्ये शेजारी पाजारी सगळे असतात. जर बँकेची गाडी वसुलीला आली आणि चारित्र्यवान माणूस जर असेल तर चारित्र्यवान माणूस बँकेच्या गाडीच्या येण्या अगोदरच काहीतरी तयारी करेल किंवा बाजूला जाऊन त्या अधिकाऱ्याला सांगेल मी 2 दिवसात पैसे देतो, 1 दिवसात देतोय, आठवड्यात देतोय, आता तुम्ही कोणत्याही प्रकारचं काही करू नका. म्हणजे तो समाजामध्ये आपल्या स्वतःचं चारित्र्य जपण्याचा प्रयत्न करतो. आणि चारित्र्य हनन झालेली व्यक्ती असेल तर बँकेची गाडी जरी दारात आली आणि जप्तीची जरी आदेश असला तर त्याला काहीही घाबरणार नाही. तुम्हाला हवं ते घेऊन जावा असे म्हणणारे सुद्धा काही आहेत. तर त्याचं कॅरेक्टर, आणि म्हणून बँक सर्वात महत्त्वाचं काय असते तर कॅरेक्टर चांगलं असलं पाहिजे कर्जदाराचं. आणि तिसरं कॅपॅसिटी. तुम्ही ज्या व्यवसायासाठी कर्ज उचलणार आहे, जो व्यवसाय करणार आहे, ते व्यवसाय करण्याची क्षमता तुमच्यात आहे का? तुमच्यावर जर व्यवसाय करण्याची क्षमता असेल तरच बँक तुम्हाला कर्ज देते. हे 3 C जे आहेत, 3 C, या 3 C अलीकडच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परंतु अलीकडं बघितलं तर काही बँकांनी या 3 Cच्या पुढं जाऊन 6 C's आणलेले आहेत. 6 C's. आता त्यामध्ये या 3 आहेतच, प्लस काय केलेलं आहे तर बँकांनी वाढवलेल्या कोणत्या आहेत त्या तुम्हाला मी आता पुढच्या सांगतोय. तर क्रेडिट वर्थीनेस, पतपात्रता,
5वी आहे त्यामध्ये कॉस्ट आणि 6वी आहे कंट्रोल. म्हणजे भांडवल, चारित्र्य आणि क्षमता या 3 गोष्टी आहेत. पण याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर क्रेडिट वर्थीनेस म्हणजे पतपात्रता. आता पतपात्रता म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला कर्ज देत असताना त्या कर्जाला परत करण्याची क्षमता त्याच्याकडे जर असेल आणि मार्केटमध्ये आतापर्यंत त्यानं कोणकोणत्या बँकांच्याकडून कर्ज घेतलं आणि ते वेळेवर परत केलं का, व्याजासहित मुदतीत परत केलं का, जो मुदतीत परत करतो, वेळेवर कर्ज परत करतो, त्याची पतपात्रता बँकेच्या दृष्टीने योग्य असते. तुम्ही बँकेशी अनेक प्रकारचे व्यवहार करता. या अनेक प्रकारचे केलेल्या व्यवहारामध्ये जर बँकेला तुमच्या व्यवहाराबद्दल समाधान वाटत असेल तर बँक तुमची पतपात्रता चांगली आहे असं आजमावते. त्यानंतर कॉस्ट म्हणजे तुमच्या एकूण व्यवसायाची असणारं एकूण भांडवल, एकूण गुंतवणूक. ती गुंतवणूक योग्य आहे का? बँकेनं केलेली दिलेलं कर्ज आणि तुमचं स्वतःचं असं मिळून ज्यावेळी तुम्ही एकंदरीत गुंतवणूक करता त्याला संपूर्ण याला कॉस्ट म्हणतात. ती कॉस्ट योग्य आहे का हे पाहण्याचं काम बँकेचं असतं. आणि शेवटी कंट्रोल हे नियंत्रण, दिलेल्या पैशाचा, दिलेल्या कर्जाचा योग्य पद्धतीनं वापर होतो की नाही, दिलेल्या नियोजनानुसार त्याला योग्य उत्पन्न मिळतं की नाही, व्यवसाय सुरू आहे की नाही, यावर संपूर्ण कंट्रोल या बँकेचं लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून बँक कंट्रोल ही करते. किंवा त्या व्यक्तीचं त्या व्यवसायावर कंट्रोल असेल तर तो व्यवसाय अतिशय उत्तम पद्धतीनं चालतो आणि मग दिलेलं कर्ज आहे ते दिलेलं कर्ज व्याजासह परत मिळतं आणि वेळेवर परत मिळतं. म्हणून अलीकडच्या काळामध्ये हे 3 C's आहे, त्यात +3 बँकेने केलेले आहेत आणि 6 C's म्हणून कर्ज देत असताना बँका या 6 C's पाहतात. त्या आणि म्हणून अगोदर तुम्हाला सांगितलं कर्ज देण्याचे घटक आहेत तसे हे 6 C's पण आहेत. असं हे कर्ज देत असताना बँकेला वेगवेगळ्या घटकामधून जावं लागतं. या पुढचा जो भाग आपल्याला आता जो बघायचा आहे तो भाग म्हणजे कोणता, तर आपण इथे एक मुद्दा लिहिलेला आहे तो म्हणजे सुरक्षितता. सुरक्षितता म्हणजे काय? सुरक्षितता म्हणजे कर्ज परत येण्यासाठी त्या कर्जाला दिलेला आधार, त्या कर्जाला दिलेलं तारण किंवा गहाण असं आपण ज्यावेळी म्हणतो. म्हणजे कोणतंही कर्ज घेत असताना बँक त्यात तुमच्याकडून मालमत्ता घेते आणि ही मालमत्ता मग ती कोणकोणत्या प्रकारची मालमत्ता असते, ती कर्जाला आच्छादन म्हणून का घेतली जाते? आच्छादन म्हणून एवढ्यासाठीच घेतली जाते, तुम्ही कर्जाची परतफेड वेळेवर केली नाही, व्याजासह परतफेड केली नाही किंवा परतफेड करू शकला नाही तर तुम्ही दिलेल्या प्रतिभूतीची किंमत तेवढी असते. ती प्रतिभूती, ते तारण बँक कायदेशीर पद्धतीनं मार्केटमध्ये विकतं आणि विकलेल्या रकमेतून तुम्हाला दिलेलं कर्ज आणि त्यावर होणारं व्याज हे वसूल करून घेते. आणि म्हणून सुरक्षितता का महत्त्वाची असते, कारण दुसऱ्याचा पैसा तिसऱ्या व्यक्तीला देताना तो सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बँकेची असते. म्हणून बँक सुरक्षिततेला अतिशय महत्त्व देते. आणि म्हणून यामध्ये सुरक्षितता म्हणजे काय, तर कर्जाला दिलेली प्रतिभूती. या प्रतिभूतीचे प्रकार किती आहेत, तर 2 प्रकार आहेत. आपल्याला फक्त आता काय बघायचं आहे आजच्या तासामध्ये, प्रतिभूतीचे प्रकार. हे जे प्रतिभूतीचे प्रकार आहेत हे मूळ प्रतिभूती आणि दुय्यम प्रतिभूती. आणि पुढचा आहे तो प्रकार तो म्हणजे व्यक्तिगत प्रतिभूती व मूर्त प्रतिभूती. म्हणजे तुम्ही कर्जाला आच्छादन म्हणून ज्या प्रतिभूती देणार आहे, कोणत्या प्रतिभूती आपण देतो, तर प्रतिभूती म्हणून आपण ज्या वस्तू देतो बँकेला त्या कोणत्या असतात, तर सर्वसाधारणपणे 1 नंबर सोने, चांदी, त्याचबरोबर जमीन, इमारत, LIC पॉलिसी, कर्ज रोखे, शेअर्स, यंत्रसामग्री, उत्पादन, माल, एवढे सगळे. आणि हमी म्हणजे जामीनदार सुद्धा एक प्रकारची प्रतिभूतीच आहे. एवढ्या प्रकारच्या प्रतिभूती आपण कर्जाला आच्छादन म्हणून बँकेला देतो. या प्रतिभूतीचे प्रकार काय आहेत, तर एक व्यक्तिगत व मूर्त प्रतिभूती. 2च प्रकार आहेत, व्यक्तिगत प्रतिभूती आणि मूळ प्रतिभूती. व्यक्तिगत प्रतिभूती आणि मूर्त.
व्यक्तिगत प्रतिभूती म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला कर्ज देत असताना त्याचं चारित्र्य, त्याचा प्रामाणिकपणा, त्याचा स्वभाव, त्याचा विश्वास या गोष्टी बघितल्या जातात. त्या प्रतिभूतीला व्यक्तिगत प्रतिभूती म्हणतात. चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता याला व्यक्तिगत प्रतिभूती हे दिसत नाही. याचं काही सर्टिफिकेट असत नाही. फक्त बँक अधिकारी त्या माणसाच्या वर्तनावरून, त्याच्या व्यवहारावरून, तो बँकेशी वागत ज्या पद्धतीने व्यवहार करतो त्याच्यावरून त्याचं चारित्र्य, विश्वासू आणि प्रामाणिकपणा ओळखतो. याचं कुठेही सर्टिफिकेट असत नाही. मग हे कसं ओळखायचं? बँक अधिकाऱ्याला कसं कळतं किंवा बँकेला कसं कळतं? तर सर्वात महत्त्वाचं, त्या व्यक्तीला माहीत न होता या सगळ्या चौकशा केल्या जातात. कुठं केल्या जातात? तुम्हाला माहीत असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की सर्वात महत्त्वाचं, तो ज्या गावात राहतो त्या गावात जिथं राहतो त्याचा शेजारी असतो. हा शेजारी, त्याचा पक्का शेजारी त्याचा असतो, तो मात्र बँकेला खरी माहिती देतो की माझा शेजारी कसा आहे, तो विश्वासू आहे, तो प्रामाणिक आहे, त्याचं चारित्र्य चांगलं आहे. आणि बँक अशा गावामध्ये जाऊन किंवा पूर्वी एखादा त्या गावातला जर ग्राहक असेल, कस्टमर असेल, तर त्याच्याकडं जाऊन ही माहिती कलेक्ट करते आणि ही कलेक्ट केलेली माहिती त्या ग्राहकाच्या परस्पर कलेक्ट करते. त्या प्रतिभूतीला व्यक्तिगत प्रतिभूती. इथं जर त्याचं कॅरेक्टर, इथं विश्वास, प्रामाणिकपणा बँकेला पटला आणि सर्वांनी चांगलं सांगितलं तर बँकेची खात्री होते ही एक चांगली प्रतिभूती आहे. आणि मूर्त प्रतिभूती, मूर्त म्हणजे टँजिबल सिक्युरिटी, डोळ्यांना दिसणारी मालमत्ता, त्याला मूर्त प्रतिभूती म्हणायचं. आता डोळ्यांना दिसणारी मालमत्ता कोणती? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, जमीन, इमारत, उत्पादन, माल, LIC पॉलिसी, कर्ज रोखे, यंत्रसामुग्री ही डोळ्यांना दिसणारी मालमत्ता आहे. अशी मालमत्ता कर्जाला आच्छादन म्हणून दिली तर ती मूर्त प्रतिभूती मानली जाते. म्हणजे स्वभाव एक आणि दुसरं डोळ्यांना दिसणारी मालमत्ता, त्याला मूर्त प्रतिभूती. हा पहिला प्रकार आहे. आणि त्यामध्ये दुसरा दोनच प्रकार आहे. दुसरा प्रकार जो आहे तो दुसरा मूळ व दुय्यम प्रतिभूती. मूळ व दुय्यम प्रतिभूती यामध्ये कसं आहे बघा. मूळ प्रतिभूती म्हणजे काय? कर्जदार स्वतः कर्ज घेत असताना आपल्या स्वतःच्या नावावर असलेली मालमत्ता, आपल्या स्वतःच्या मालकीची असलेली मालमत्ता बँकेला कर्जाला आच्छादन म्हणून देतो. त्या प्रतिभूतीला मूळ प्रतिभूती म्हणायचं. कर्जदाराची प्रतिभूती, त्यानं कर्ज घेतले आणि त्याच्याच मालकीची प्रतिभूती दिलेली आहे. आणि दुय्यम प्रतिभूती म्हणजे काय? बऱ्याच वेळेला मूळ प्रतिभूती ही कमी असते, कर्ज जास्त रकमेचं असतं, त्यावेळी त्याला जामीनदार किंवा हमीदार द्यावा लागतो. आणि हमीदारानं दिलेली प्रतिभूती, कर्जदारासाठी हमीदारानं दिलेली प्रतिभूती असते, त्या प्रतिभूतीला दुय्यम प्रतिभूती असे म्हणतात. म्हणजे कर्जदारानं दिलेली प्रतिभूती मूळ आणि हमीदारानं दिलेली प्रतिभूती दुय्यम प्रतिभूती. अशा प्रतिभूती यापैकी किंवा सर्व प्रतिभूती स्वीकारल्याशिवाय बँक कर्ज देत नाही. आता प्रतिभूती, मी मगापासून कितीतरी वेळा एक शब्द वापरला, प्रतिभूती. काय प्रतिभूती म्हणजे? प्रतिभूती म्हणजे कर्जाला दिलेला आधार. जी डोळ्याला दिसणारी प्रतिभूती आहे, डोळ्याला न दिसणारी आहे. ज्या वस्तू आणि मालमत्ता असतात त्या डोळ्याला दिसतात आणि स्वभाव, चारित्र्य, हमी डोळ्याला दिसत नाही. ही प्रतिभूती घेतली जाते. मग कुठली प्रतिभूती घ्यायची आणि कुठली प्रतिभूती घ्यायची नाही म्हणजे काय? ही प्रतिभूती स्वीकारत असताना या प्रतिभूतीची सुद्धा वैशिष्ट्ये आहेत. कर्जाला आच्छादन म्हणून जे आपण ग्राहक बँकेला मालमत्ता देतो त्या मालमत्तेमध्ये काही गुण असले पाहिजेत. आणि म्हणून चांगल्या प्रतिभूतीमध्ये किंवा दृश्य प्रतिभूतीचे काही घटक किंवा वैशिष्ट्ये असतात. दृश्य प्रतिभूती ची वैशिष्ट्ये, काही वेळा असा शब्द देतात तुम्हाला, चांगल्या प्रतिभूतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. चांगल्या प्रतिभूतीची वैशिष्ट्ये, तर काही वेळा देतात प्रतिभूतीचे आवश्यक घटक. तीन प्रकार
प्रकारे प्रश्न विचारला जातो. एक, दृश्य प्रतिभूतीची वैशिष्ट्ये सांगा, असा मोठा प्रश्न येऊ शकतो. चांगल्या प्रतिभूतीची वैशिष्ट्ये सांगा, असा प्रश्न येऊ शकतो. किंवा प्रतिभूतीचे आवश्यक घटक सांगा. या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकसारखंच आहे. म्हणजे कर्जाला आधार म्हणून तुम्ही बँकेला ज्या वस्तू देता त्या वस्तूच्या अंगी काही गुण असायला पाहिजे. आता वस्तूच्या अंगी गुण म्हणजे काय? गुण वैशिष्ट्ये असली पाहिजेत. तर त्याचे 10 गुण वैशिष्ट्ये दिलेली आहेत. वस्तूच्या अंगी किती, कुठली वस्तू घ्यायची आणि कुठली वस्तू घ्यायची नाही, किंवा बँकेला कोणती वस्तू सोयीस्कर आहे कर्जाला आधार म्हणून तारण म्हणून घ्यायची आणि कोणती नाही, असे 10 वैशिष्ट्ये आहेत. त्यामधले हे कोणत्याही कर्जाला आधार म्हणून प्रतिभूती घ्यावीच लागते. का घ्यावी लागते तेही तुम्हाला सांगितलं मी. जर कर्जदारानं कर्जाची परतफेड केली नाही तर प्रतिभूती ही कायदेशीर त्या प्रतिभूतीची विक्री करून त्यातून येणारी रक्कम जी असते ती रक्कम कर्ज आणि कर्जावर होणारं व्याज या वसुलीसाठी वापरलं जातं. त्यातून रक्कम शिल्लक राहिली तर कर्जदाराला परत केली जाते. त्यातून रक्कम कमी पडली तर कर्जदाराकडून कमी पडलेली रक्कम पुन्हा वसूल केली जाते. आणि म्हणून अशी प्रतिभूती असायला पाहिजे. जर कर्जदारानं कर्जाची परतफेड वेळेवर केली नाही तर त्या कर्जाला आधार म्हणून दिलेली जी प्रतिभूती असते, सिक्युरिटी असते, त्या सिक्युरिटीमध्ये जर गुण असतील, 10 गुण दिलेले आहेत, बँकेने 10 गुण दिलेले आहेत, हे 10 गुण जर असतील तरच ती प्रतिभूती उत्तम प्रतिभूती मानली जाते. म्हणजे उत्तम प्रतिभूतीची वैशिष्ट्ये, दृश्य प्रतिभूतीची वैशिष्ट्ये, चांगल्या प्रतिभूतीची वैशिष्ट्ये, चांगल्या प्रतिभूतीचे आवश्यक घटक, या सगळ्याचं उत्तर आहे या 10 घटकामध्ये दिलेलं आहे. त्यातला पहिला घटक आहे पण्यता. पण्यता म्हणजे मार्केटेबिलिटी. पण्यता हा गुणधर्म वस्तूमध्ये असतो. कोणत्या वस्तूमध्ये? कर्जाला आधार म्हणून दिलेली कोणतीही मालमत्ता किंवा वस्तू याची बाजारात ताबडतोब विक्री झाली पाहिजे. जर बाजारात ताबडतोब विक्री झालेली असेल तर त्या विक्री होत असेल तर त्या वस्तूमध्ये पण्यता हा गुणधर्म असतो. कारण बँकेनं प्रतिभूती घेताना त्याचा उद्देशच असा आहे की कर्जदारानं कर्जाची परतफेड वेळेवर केली नाही तर त्याला एक नोटीस दिली जाते. नोटीस देऊनही कर्जाची परतफेड केली नाही तर तुमच्या वस्तूची विक्री केली जाईल अशी दुसरी नोटीस पाठवली जाते. आणि ती नोटीस पाठवूनही कर्जदारानं कर्जाची परतफेड केली नाही तर त्या प्रतिभूतीची, त्या वस्तूची कायदेशीर विक्री करावी लागते. कायदेशीर मी शब्द वापरतो म्हणजे परस्पर त्या कर्जदाराला विश्वासात न घेता बँकेनं वस्तू विकता येत नाही. त्या कर्जदाराला विश्वासात घेऊन जाहीर लिलाव पद्धतीनं त्या वस्तूची विक्री करावी लागते. लिलावात मिळणारे जे पैसे असतील ते कर्जाला आणि व्याजाला वर्ग करावे लागतील. मग अशी जर वस्तू विक्रीसाठी बाजारात आणली आणि त्याला कस्टमर्स मिळाला नाही, त्याला ग्राहक मिळाला नाही, ती वस्तू विकली गेली नाही तर त्या वस्तूमध्ये पण्यता गुणधर्म असत नाही. आणि म्हणून वस्तू कशी पाहिजे? ताबडतोब विक्री होणारी पाहिजे. म्हणून पहिला गुणधर्म पण्यता आहे. दुसरा गुणधर्म वस्तूमध्ये किंवा त्या प्रतिभूतीमध्ये दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ती टिकाऊ असली पाहिजे. म्हणजे ड्युरॅबिलिटी. टिकाऊ असली पाहिजे. टिकाऊ म्हणजे काय? कर्जाला आच्छादन म्हणून दिलेली प्रतिभूती असते, वस्तू असते, ते कर्ज परत होईपर्यंत त्या वस्तूचं रंग, रूप, चव, आकार, गुण सगळे सारखे राहिले पाहिजेत. नाहीतर वस्तू कर्जाला आच्छादन म्हणून घेतलेली आहे आणि कर्जाची परतफेड होण्या अगोदरच दिलेली वस्तू खराब व्हायला लागली असेल तर बँकेला त्या वस्तूमधून पैसे मिळवता येणार नाही. ती वस्तू विक्री करता येणार नाही. विक्री केली तर बँकेला आवश्यक असणारी रक्कम मिळवता येणार नाही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की टिकाऊपणा म्हणजे काय? तर ती वस्तू नाशवंत असता कामा नये. तुम्ही जर आता बघितलं असेल शेतकऱ्याकडे नाशवंत माल असतो. कोणता असतो? द्राक्षापासून बेदाणे तयार केले तर त्या बेदाण्याला काहीतरी आयुष्य आहे. आणि बेदाण्याला आयुष्य कधी येतं?
तो बेदाणा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला तर तो 4 महिने 6 महिने टिकू शकतो. तो बेदाणा साध्या जर तुम्ही गोडाऊनमध्ये ठेवला, साध्या स्टोअरमध्ये ठेवला तर तो बेदाणा 1 महिन्यामध्ये खराब होतो. आणि बेदाण्यावर जर 4 महिने 5 महिने मुदतीनं कर्ज दिलं असेल तर अशा बेदाण्याचे पैसे बँकेला परत येऊ शकणार नाहीत, कारण बेदाणा नाशवंत माल आहे. तुम्ही कांद्याचं बघितलं असेल, कांदा प्रचंड पिकला की कांद्याचा दर 10 रुपये 5 रुपयेवर येतो. आणि कांदा जर समजा नैसर्गिक वातावरणामुळे कांदा जर त्याच्यात कमी पिकला असेल तर त्याचा दर प्रचंड होतो. म्हणजे कांदा जरी आपण कांद्याचं मोठं गोडाऊन घ्यायचं म्हटलं तर कांद्याचं आयुष्य किती असतं हे बँकेच्या अधिकाऱ्याला माहीत पाहिजे. तो किती दिवस टिकतो ते माहीत असलं पाहिजे. आणि मग कांद्यावर सारखा कर्ज देत असताना त्याला फार अल्प मुदतीचं 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी दिलं पाहिजे. शेतकऱ्याकडून येणारं धान्य आहे, ते धान्याचे सुद्धा आयुष्य किती असतं 6 महिने 7 महिने 8 महिन्यापर्यंत ते धान्य चांगलं राहतं. त्यानंतर त्याची किडायला सुरुवात होते, कीड लागते, म्हणून त्यामध्ये टिकाऊ गुणधर्म नसतो. परंतु जमीन घ्या, इमारत घ्या, आयुर्विमा पॉलिसी घ्या, शेअर्स घ्या, त्यानंतर वस्तू उत्पादन जर केलेलं असेल तर यामध्ये पण्यता गुणधर्म टिकाऊपणा गुणधर्म असतो. म्हणून पहिला पण्यता आणि दुसरा टिकाऊपणा हे 2 गुण असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर दृश्य किंवा चांगल्या प्रतिभूतीचा पुढचा घटक कोणता आहे, त्या दिलेल्या प्रतिभूतीची किंमत स्थिर असली पाहिजे. स्थिर किंमत स्थिर याचा अर्थ काय, ज्यावेळी कर्ज घेता त्या कर्जाला आच्छादन म्हणून देताना त्या वस्तूची किंमत ठरवली जाते. ती ठरवलेली किंमत, तो असलेला दर कर्जाची परतफेड होईपर्यंत जवळजवळ तोच दर असायला पाहिजे. जर तोच दर राहिला तर त्याला स्थिर किंमत म्हणतात. दरामध्ये जर प्रचंड तफावत होत गेली, दर घसरले तर प्रतिभूतीची किंमत कमी होते. दर वाढले तर बँकेचा त्यामध्ये फायदा आहे, ग्राहकाचा फायदा आहे. पण दर कमी झाले, वस्तूच्या किमती कमी झाल्या तर त्याची किंमत कमी झाली की कर्जाला असणारं आच्छादन हे कमी होतं. म्हणून स्थिर किंमत असली पाहिजे. तुम्ही सोन्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर सोन्याच्या किमती ह्या स्थिर असतात. शेअर्सचे बघितलं, डिबेंचर बघितलं, LIC पॉलिसी बिल याच्या किमती स्थिर असतात. स्थिर याचा अर्थ काय, एकदम स्थिर पाहिजे, अजिबात बदलली नाही पाहिजे. सोन्याचा दर 30,000 रुपयाला 10 ग्रॅम आहे तर 30,000च तो राहिला पाहिजे वर्षभर 2 वर्ष, असं नाही. स्थिर याचा अर्थ कमाल किंमत आणि किमान किंमत, कमी झालेली आणि वाढलेली किंमत यामध्ये जास्त तफावत असता कामा नये. 30,000चं 31,000नं सोनं झालं, 32,000नं सोनं झालं तरी स्थिर आहे. 30,000चं सोनं 28,000 रुपये झालं, 29,000 झालं तरी त्याची किंमत स्थिर मानली जाते. म्हणजे कमाल किंमत आणि किमान किंमत यामध्ये जास्त तफावत असता कामा नये अशी प्रतिभूती स्वीकारायची आहे. म्हणजे प्रतिभूती स्वीकारताना सुद्धा बघा, ती बाजारात विकली पाहिजे, ती टिकली पाहिजे आणि त्याची किंमत स्थिर असली पाहिजे. म्हणजे स्थिर किंमत असेल तरच त्या प्रतिभूतीला कर्ज फिटेपर्यंत तेवढं किंमत प्राप्त झाली तर व्याजासह वसुली होण्यामध्ये बँकेला कोणत्याही प्रकारे अडचण नसते. आता या 3 गोष्टीच महत्त्वाच्या आहेत का, नाही. 4थी गोष्ट, जर कर्जदारानं कर्ज काढलं आणि कर्जाला आधार म्हणून एखादी वस्तू दिली, तारण दिलं, प्रतिभूती दिली तर त्याचा किंमत ठरवणं पण सोपं असलं पाहिजे. त्याची किंमत सहजपणे ठरवता आली पाहिजे. किंमत ठरवणे सोपे का, किंमत ठरवणे सोपे. एखाद्या वस्तूवर कर्ज देत असताना बँक किती कर्ज देते, 100% देत नाही. किती टक्के कर्ज देते, तर 100 रुपयाची वस्तू असेल तर 70% कर्ज देते. म्हणजे तुम्हाला 70 रुपये कर्ज देते. तुम्ही सोनं घेऊन बँकेकडे गेला, सोनं बँकेकडे दिलं की बँक त्याचं व्हॅल्युएशन करते, किंमत करते आणि किंमत केल्यानंतर त्याच्या तुम्हाला 80% बँक कर्ज देते. म्हणजे 20% मार्जिन राखते, काही ठिकाणी 30% मार्जिन राखते. आता 30% मार्जिन का, तर दिलेलं कर्ज आणि त्या कर्जावर होणारं व्याज या दोन्हीची वसुली त्या वस्तूच्या किमतीतून झाली पाहिजे म्हणून मार्जिन राखलं जातं. आता मग वस्तूची किंमत अगोदर ठरवली पाहिजे. किंमत ठरवणं सोपं असलं पाहिजे. बाजारात ज्या किमती आहेत त्यावरून वस्तूची किंमत सोने दर घोषित असतो, दररोज आपल्याला वर्तमानपत्रात कळतो, आकाशवाणीवर कळतो, TV वर कळतो, मोबाईलवर कळतो, सोन्याचे दर किंमत करता येते. तरी पण
सोन्याचं दर ठरवण्यासाठी सोनाराकडे ते सोनं दागिने पाठवले जातात आणि त्याचं व्हॅल्युएशन करून घेतलं जातं आणि मग तुम्हाला कर्ज दिलं जातं. परंतु असं असेल किंमत ठरवणे अवघड. उदाहरणार्थ लिओनार्डो द व्हिन्सी या चित्रकारानं मोनालिसाचं चित्र काढलं आणि हे चित्र मोनालिसाचं 4 कोटी रुपयाला विकलं गेलं. मग 4 कोटी रुपये एखाद्या चित्राची किंमत असेल आणि ते चित्र माझ्यासारख्यानं खरेदी केलं असेल समजा, आणि मी हे चित्र घेऊन बँकेकडे गेलो आणि मला सांगितलं हे 4 कोटी रुपये मोनालिसाचं चित्र आहे आणि या 4 कोटी रुपयाच्या चित्रावर मला कर्ज पाहिजे. बँक कर्ज देणार नाही, कारण किंमत ठरवणं अवघड आहे. या 4 कोटीच्या चित्राची किंमत 4 कोटी कुणी ठरवली? हे दुर्मिळ चित्र आहे, दुर्मिळ वस्तू आहे, त्याच्या किमती ह्या प्रचंड असतात. सचिन तेंडुलकरची बॅट तुम्ही जर बघितली तर 10,000 रुपये किमतीची बॅट असेल, पण सचिन तेंडुलकरनं त्या 10,000 रुपयाच्या किमतीच्या बॅटवर 1 शतक काढलं आणि पुन्हा ती बॅट लिलावात विकली तर त्याला लाख रुपये किंमत येते. म्हणजे त्याची किंमत लाख येते आणि अशी बॅट काय बँकेला कर्जाला आच्छादन म्हणून देता येणार नाही, कारण या दुर्मिळ वस्तू आहेत. मग अशा वस्तू बँकेने निवडल्या पाहिजेत की त्याची किंमत सहजपणे ठरवता आली पाहिजे. किंमत त्याची ठरवता येणं बँकेला नसेल तर तज्ज्ञ व्यक्तीला सहजपणे ठरवता आली पाहिजे. म्हणजे किंमत ठरवणं सोपं असलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे त्यामधला मालकी हक्क सुद्धा ठरवणं सोपं असलं पाहिजे. मालकी हक्क ठरवणे सोपे. आता मालकी हक्क म्हणजे काय? तर कर्जाला दिलेली प्रतिभूती ही कर्जदाराच्या मालकीचीच आहे हे कर्जदारानं सिद्ध करून दाखवलं पाहिजे. मला जर जमिनीवर कर्ज घ्यायचं असेल तर मी जमिनीची कागदपत्र बँकेला देईन. बँक त्या कागदपत्रावर जमीन किती आहे माझ्या नावानं ती बघेल आणि माझ्या नावानं बँकेनं जर जमीन पाहिली तर त्या जमिनीचा या शहरामध्ये असणारा शासकीय दर काय आहे हे बँक बघेल आणि त्याचं व्हॅल्युएशन एखाद्या तज्ज्ञ वकिलाकडून करून घेईल. म्हणजे पण कधी त्या जमिनीचा उतारा दिला पाहिजे. मी असं बँकेला सांगितलं, बँक माझ्या दारात ही दिसत्याची जमीन आहे ना समोर, ही सगळी माझीच आहे आणि त्यामुळे मला कर्ज द्या. बँक म्हणजे ठीक आहे कर्ज देतो, पण ही तुमचीच आहे हे सिद्ध करा. सिद्ध करा म्हणजे काय? तुमचीच जमीन आहे हे सिद्ध करायला लागतं. म्हणजे तुमचा मालकी हक्क आहे त्या जमिनीवरचा तो तुम्हाला सिद्ध करावा लागणार. तो कसा सिद्ध होतो? त्याचा 7/12चा उतारा असेल, त्याचा खाते उतारा असेल, त्याचा 8अ घर असेल तर 8अ उतारा असेल. हे उतारे तुमच्या नावानं असले पाहिजेत आणि ते उतारे तुमच्या नावानं असतील तर तुमचा मालकी हक्क ठरवता येईल. सोनं असेल समजा, सोन्याचा मालकी हक्क काही उतारा निघत नाही सोन्याचा, पण सोनं हा दागिना कुणाचा आहे? स्त्रीचा दागिना आहे. तिच्या अंगावरचे दागिने ज्यावेळी बँकेत घेऊन जातात त्यावेळी त्या स्त्रीची अधिकृत परवानगी लागते. तिचं अंडरटेकिंग लागतं की हे दागिने या कर्जासाठी मी द्यायला तयार आहे, माझी पूर्णपणे संमती आहे. याचा अर्थ मालकी हक्क आणि त्या स्त्रीची संमती हा सुद्धा मालकी हक्क ठरवण्यातलाच एक प्रकार आहे. हे जे 5 मुद्दे आहेत, एक पण्यता, टिकाऊपणा, स्थिर किंमत, किंमत ठरवणे सोपे, मालकी हक्क ठरवणे सोपे, एकूण 10 मुद्दे आपल्याला बघायचे आहेत. 10 मुद्दे जे बघायचे आहेत, हे 10 मुद्दे जे आहेत हे 10 मुद्द्यापैकी 5 मुद्दे आपण आज बघतो आहोत आणि 5 मुद्दे बघतोय आणि पुढचे जे 5 मुद्दे आहेत त्यापैकी 6वा मुद्दा जो आहे प्रतिभूती, चांगल्या प्रतिभूतीचं वैशिष्ट्य, तो 6वा मुद्दा असा आहे, साठवण करण्यास सोयीचं असलं पाहिजे. बँकेला कर्जाला आच्छादन म्हणून दिलेली प्रतिभूती आहे, त्या प्रतिभूतीची साठवण करणं सोयीचं असलं पाहिजे, बँकेच्या दृष्टीनं सोयीचं असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणतीही प्रतिभूती देऊन चालत नाही. हे 1 2 3 4 5 मुद्दे झाले आणि 6वा मुद्दा आहे तो म्हणजे साठवण करणं सोयीचं. आता साठवण करणं सोयीचं म्हणजे काय? तर कर्जाला आच्छादन म्हणून दिलेली प्रतिभूती असते, ती बँकेच्या ताब्यात जर द्यायची असेल तर ती प्रतिभूती सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेकडं पुरेशी जागा उपलब्ध असली पाहिजे. म्हणजे तुम्ही सोनं बँकेकडे दिलं तर बँक आपल्या कपाटात तिजोरीत ठेवू शकते, आपल्या लॉकअपमध्ये ठेवू शकते. तुम्ही LIC पॉलिसी दिलेली असेल, शेअर्स दिलेले असतील तर बँक आपल्या कपाटामध्ये ठेवू शकते, आपल्या लॉकरमध्ये ठेवू शकते. तुम्ही जर जमीन आणि इमारत दिली तर ती काही हलणारी मालमत्ता नाही, त्याची कागदपत्र ठेवू शकते. पण माल, उत्पादन आणि माल तुम्ही जर बँकेला आच्छादन म्हणून देणार असेल, उदाहरणार्थ आता विदर्भात मोठ्या प्रमाणावर कापूस पिकतो आणि तुम्ही जर बघितलं असेल TV वर वगैरे मुलांनी बघितलं असेल
तर विदर्भामध्ये सध्या कापूस काढलेला आहे तो, आणि त्या कापसाच्या डोंगरा एवढे ढीगच्या ढीग शेतामध्ये आहे. ती सरकार कधी विकत घेतं हे विदर्भातले शेतकरी वाट बघतायत. कधी एकदा दर ठरवला जातो, कधी एकदा कापूस सरकार विकत घेतं आणि पैसे मिळतात. तोपर्यंत या कापसावर त्यांना कर्ज मिळू शकतं बँकेकडून. परंतु कापसावर कर्ज देत असताना त्या मालमत्तेवर तो कापूस बँकेला ताब्यात घ्यायला लागेल. असा कापूस ताब्यात घ्यायचं म्हटलं तर बँकेकडे ठेवायला जागा आहे का? नाही. म्हणजे कापूस या प्रतिभूतीवर कर्ज देत असताना बँकेच्या दृष्टीनं त्याची साठवण करणं सोयीचं नाही. अशा प्रतिभूती बँका स्वीकारत नाही. आणि म्हणून कर्जाला प्रतिभूती म्हणून स्वीकारलेली असते, ते साठवून ठेवण्याचं काम बँकेचं असतं आणि ते सुरक्षित असतं. बऱ्याच वेळेला असं होतं, बँकेनं प्रतिभूती घेतली, साठवून ठेवली, ती सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेला खर्च, त्याच्यावर वॉचमन नेमा, त्याच्यावर एक सुपरवायझर नेमा, त्यांचा पगार द्या, वॉचमनचा पगार द्या, मग ते कर्जाची रक्कम वाढत जाते. हे सगळा खर्च बँकेला करावा लागतो. पण बँक काही स्वतः खर्च करत नाही, ते ग्राहकाच्या खात्यावर तेवढं कर्ज वाढवून टाकते. आणि मग ग्राहकाचं कर्ज वाढत गेलं तर मूळ दिलेलं कर्ज, वाढलेलं कर्ज, त्यावर होणारं व्याज, हे सगळी रक्कम त्यातनं वसूल झाली पाहिजे. आणि मग म्हणून मी सांगतोय की इथं जे 10 मुद्दे आहेत त्यापैकी आज आपण 6च मुद्दे बघायचे आहेत. आणि पुढच्या तासाला आपण राहिलेले जे 4 मुद्दे आहेत ते 4 मुद्दे चांगल्या प्रतिभूतीची वैशिष्ट्ये ते बघायचे आहेत. आणि मला असं वाटलं आहे आज तुम्हाला की मी जी प्रतिभूतीची वैशिष्ट्ये सांगतोय ही वैशिष्ट्य 3 C's 6 C's या गोष्टी जे सांगितल्या हे आपल्याला समजल्या असतील. आता या पुढचा जो भाग आहे, उरलेले 4 मुद्दे आहेत, ते पुढच्या तासाला मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेल. थँक्यू व्हेरी मच.